भारत देशाच्या इतिहासामध्ये घडलेलं पडलेलं क्रांतिकारी पाऊल म्हणजे 21 व 22 मार्च 1920. कारण या दिनी कोल्हापुरातील माणगाव येथे बहिष्कृत परिषदेचं आयोजन केलेलं होतं आणि या परिषदेचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते लोकराजा राजर्षी शाहू महाराज. हे दोन महामानव एकाच वेळी एकाच विचारपीठावर आले म्हणून ती परिषद अधिक ऐतिहासिक झाली. आपल्या भाषणात उपस्थित दलित बांधवांना शाहू महाराज आवर्जून सांगतात, तो संदेश या देशाच्या इतिहासात महत्त्वाचा ठरला. शाहू महाराज म्हणतात की बांधवांनो, तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढला आहे, ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर एक दिवस ते या देशाचा पुढारी होतील. लोकराजा शाहू महाराजांनी जे भाकीत केलं होतं, जे दूरदृष्टीनं सांगितलेलं होतं, तर मांडलेलं होतं, ते पुढे जाऊन फक्त 20 ते 30 वर्षामध्ये सत्यात उतरलेलं दिसलं. आणि त्या महामानवाने म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते प्रत्यक्षात आणून दाखवलं आपल्या ज्ञानाच्या, सामर्थ्याच्या, लढाईच्या जोरावर. अशा दोन महामानवांनी एकत्रित येऊन भरवलेली ती समता परिषद खऱ्या अर्थानं पुढच्या समतेच्या लढाईमध्ये एक मैलाचा दगड ठरली. आज त्या परिषदेचा वर्धापन दिन आहे. माणगाव परिषदेच्या वर्धापन दिनाच्या सर्व बांधवांना मंगलमय शुभेच्छा. जय भीम, जय भारत.